नमस्कार मित्रांनो, माहिती रंजन चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 13 मार्च 2024 ची सकाळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची एक मुलाखत सरकारी माध्यमांमध्ये प्रसारित झाली. पुतीन यांनी धमकी दिली आणि म्हणाले, जर रशियाच्या सार्वभौमत्वाला कोणत्याही प्रकारचा धोका असेल तर ते अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागे पुढे बघणार नाहीत. या मुलाखतीनंतर 2च दिवसांनी रशियात राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. रविवारी 17 मार्च रोजी झालेल्या निकालात पुतीन यांची 5व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आता ते सोव्हिएत हुकुमशाह जोसेफ स्टॅलिन यांचा प्रदीर्घ कार्यकाळ मागे सोडणार आहे. पण पुतीन यांच्या आयुष्याची सुरुवात इतकी सोपी नव्हती. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरात जन्म, मोठ्या मेहनतीने एका गुप्तहेर संस्थेत गुप्तहेर बनले आणि नंतर त्याच एजन्सीच्या प्रमुख पदापर्यंत ते पोहोचले. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना अध्यक्षपदही तिथलं मिळालं आणि गेली 25 वर्ष ते तिथे आहेत. माहिती रंजनच्या स्टोरीमध्ये व्लादिमीर पुतीन यांची संपूर्ण कथा आज आपण बघूया. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला लाईक आणि शेअर करा. तसेच न विसरता आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनचे लेनिनग्राड म्हणजे आताचे सेंट पीटर्सबर्ग हे शहर 872 दिवस मित्रांनो 872 दिवस जर्मन सैन्याच्या ताब्यात होते. इथे एवढा संहार झाला की शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. युद्धानंतर लेनिनग्राडच्या पुनर्वसनासाठी अनेक प्रयत्न केले गेले. दरम्यान व्लादिमीर पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी या शहरात झाला. पुतीन यांचे वडील व्लादिमीर स्पिरिडोनोव्हिच सोव्हिएत नौदलात होते आणि त्यांची आई मारिया इवानोव्ना एका कारखान्यात काम करत होते. पुतीन यांचे आजोबा स्पिरिडॉन पुतीन हे सोव्हिएत नेते व्लादिमीर लेनिन आणि जोसेफ स्टॅलिन यांचे मुख्य शेफ होते, म्हणजे खानसामा. पण युद्धानंतर त्यांचं कुटुंब अत्यंत गरिबीचं जीवन जगत होतं. पुतीन यांचं बालपण लेनिनग्राड मधील कम्युनल्का इथं झालं. इथं अनेक कुटुंबासोबत किचन आणि बाथरूम ते शेअर करत होते. पुतीन यांच्या अधिकृत चरित्रानुसार पुतीन म्हणतात, मी एका सामान्य कुटुंबातील आहे आणि बऱ्याच काळापासून असेच जगलोय. मी सामान्य आणि सरासरी मुलांप्रमाणे जगलो. 1960 ते 1968 पर्यंत पुतीन यांनी लेनिनग्राड मधील प्राथमिक शाळा क्रमांक 193 मध्ये शिक्षण घेतले. 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हायस्कूल क्रमांक 281 मध्ये प्रवेश घेतला. पुस्तकी गोष्टींव्यतिरिक्त या शाळांमध्ये हे देखील शिकवलं गेलं की पश्चिम हे एक दुष्ट जग आहे, ज्याचे काम सोव्हिएत युनियनच्या विरोधात कट रचणे आणि ते सोव्हिएत युनियनला तोडणे हे आहे. पुतीन जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा ते सोव्हिएत रेड आर्मीने विकसित केलेल्या मार्शल आर्ट्स म्हणजे सांबो आणि जुडोच्या वर्गात सामील झाले. पुतीन यांच्या आईला हा निर्णय अजिबात आवडला नाही. पुतीन यांच्या अधिकृत चरित्रानुसार जेव्हा पुतीन जुडो क्लाससाठी घरातून बाहेर पडत होते तेव्हा त्यांची आई कुरकुर करायची की तो आता पुन्हा लढायला जातोय. त्या काळात द शिल्ड अँड द स्वॉर्ड ही कादंबरी रशियात बरीच प्रसिद्ध झाली होती. या कादंबरीवर एक मालिकाही बनवण्यात आली होती, ज्यामध्ये मुख्य अभिनेता सोव्हिएत युनियनचा गुप्तहेर म्हणून दाखवण्यात आला होता आणि 15 वर्षीय पुतीन हे सगळं पाहून खूप प्रभावित झाले होते. पुतीन यांना गुप्तहेर बनण्यात एवढा रस होता की अगदी 9व्या वर्गात असतानाच ते लेनिनग्राड येथील गुप्तचर संस्था KGBच्या कार्यालयात गेले. रिसेप्शनिस्टने विचारले, तुम्ही इथं काय करतात? पुतीन म्हणाले, मला KGB मध्ये सामील व्हायचंय. यावर रिसेप्शनिस्ट म्हणाले, KGB मध्ये थेट प्रवेश मिळत नाही. तुम्ही तुमचा कायद्याचा अभ्यास पूर्ण करून KGB साठी अर्ज केल्यास तुमची निवड होऊ शकते. पुतीन यांच्या शाळेतील शिक्षिका झेरा गेरेविच म्हणतात की पुतीन यांनी इयत्ता 5वी पर्यंत स्वतःसाठी काहीही विचार केलेला नव्हता, पण त्यांच्याकडे खूप ऊर्जा आणि क्षमता होती. पुतीन यांना भाषांमध्ये रस होता आणि त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. शिवाय त्यांचे मनही अतिशय कुशाग्र होते. यानंतर पुतीन यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचा अभ्यास सुरू केला, जिथे त्यांनी मोस्ट फेवर्ड नॅशनल ट्रेंडिंग प्रिन्सिपल इन इंटरनॅशनल लॉ या विषयावर शोध निबंध सादर केला आणि 1975 मध्ये पदवी पूर्ण केली. लहानपणापासूनच गुप्तहेर बनण्याची इच्छा असलेल्या पुतीन यांनी वयाच्या 23व्या वर्षी सोव्हिएत युनियनची गुप्तचर संस्था KGB मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. पुतीन यांची लेनिनग्राड येथील KGB मध्ये केस ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विदेशी साहित्य जप्त करणे, परदेशी टेलिकास्ट बंद करणे आणि परदेशी पाहुण्यांवर नजर ठेवणे हे पुतीन यांचे तिथं काम होतं असंच सांगितलं जातंय. याशिवाय लेनिनग्राडच्या लोकांच्या परकीय संबंधावरही लक्ष ठेवलं जायचं.
पुतीन यांच्या कौटुंबिक मित्रांनी त्यांना विचारले की तुम्ही लेनिनग्राडमध्ये काय काम करता. यावर पुतीन यांनी अतिशय गूढ पद्धतीने उत्तर दिले की मी लोकांची जुळवून घेण्यात तज्ज्ञ आहे आणि मी हेच काम करतो. मधल्या काळात एका चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान एका मित्राने पुतीनची ल्युडमिला ओचेरतनायाशी ओळख करून दिली. पुतीन यांना ल्युडमिला खूप आवडली आणि ते दोघे वारंवार भेटू लागले. ल्युडमिला ही सोव्हिएत युनियनची अधिकृत कंपनी एरोफ्लॉट मध्ये एअर होस्टेस होती. ल्युडमिला म्हणते व्लादिमीर बद्दल असे काहीतरी होते की ज्याने मला खूप आकर्षित केले. 3-4 महिन्यानंतर मला समजले की मला अशा व्यक्तीची गरज आहे. पुतीन लग्नाबद्दल सांगतात की जर मी 2-3 वर्ष लग्न केले नसते ना तर मी आयुष्यभर एकटाच राहिलो असतो, कारण मला बॅचलर सारखं जगण्याची सवय झाली होती. 1984 मध्ये पुतीन यांनी मॉस्को मधील युरी अँड्रोपॉव रेड बॅनर संस्थेत पुढील प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 1985 मध्ये त्यांना KGB मध्ये मेजरची रँक मिळाली. त्यांना एंटरप्रेनरचं आय कार्ड देऊन गुप्तहेर म्हणून जर्मनीला पाठवण्यात आलं. राजकीय गुप्तचर आणि माहिती गोळा करणे, माहिती देणारे तैनात करणे, नेत्यांची वैयक्तिक माहिती गोळा करणे आणि नाटोच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे पुतीन यांचं काम होतं. ही गोष्ट आहे साधारण 1989ची. ड्रेस्डेन येथील पुतीन यांच्या कार्यालयावर स्थानिक लोकांनी त्यावेळेस हल्ला केला. चिंतेत पडलेल्या पुतीन यांनी स्थानिक रेड आर्मीच्या प्रमुखांना फोन करून मदत मागितली. तेव्हा ते म्हणाले यासाठी मॉस्कोची मंजुरी आवश्यक आहे आणि मॉस्को अजूनही शांत आहे. ही गोष्ट पुतीन यांच्या मनात घर करून गेली. याच काळात पुतीन यांचे शौर्यही बघायला मिळाले. ऑफिशियल बायोग्राफीमध्ये लिहिले आहे की पुतीन यांनी सोव्हिएत सांस्कृतिक केंद्र आणि ड्रेस्डेन मधील KGB व्हिला येथे आंदोलकांच्या अनेक फायली जतन केल्या होत्या, ज्या KGB, स्टॅसी आणि इतर अनेक गुप्तचर संस्थांच्या वापराच्या होत्या. जानेवारी 1990 मध्ये पुतीन जर्मनीतून लेनिनग्राडला परतले आणि KGB लेफ्टनंट कर्नल म्हणून राजीनामा दिला. पुतीन यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीच्या रेक्टरचे सहाय्यक म्हणूनही काम सुरू केले. विद्यापीठ सोडल्यानंतर सोबचॅकने राजकारणात प्रवेश केला आणि लेनिनग्राड सिटी काउन्सिलचे ते अध्यक्ष बनले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान पुतीन यांनी सोबचॅक यांच्या प्रचारात मदत केली. पुतीन यांच्या मेहनतीचे फळ सकारात्मक होते आणि सोबचॅक हे लेनिनग्राडचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष बनले. साधारण 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर लेनिनग्राड सेंट पीटर्सबर्ग बनले आणि हळूहळू सोबचॅक पुतीन यांचे राजकीय गुरुही बनले. पुतीन हे KGB साठीच काम करायचे. 1994 मध्ये त्यांना सेंट पीटर्सबर्गचे उपमहापौर बनवण्यात आले. यानंतर त्यांनी बड्या नोकरशाह आणि नेत्यांशी संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. 1996 मध्ये जेव्हा त्यांचे गुरु सोबचॅक महापौर पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा पुतीन यांनी रशियाची राजधानी मॉस्कोकडे आपला मोर्चा वळवला. सोव्हिएत युनियन संपल्यानंतर KGBचाही अंत झाला. त्यांच्या जागी रशियाची नवीन गुप्तचर संस्था FSB ही स्थापन करण्यात आली आणि जुलै 1998 मध्ये पुतीन यांना FSBचे संचालक बनवण्यात आले. यानंतर मार्च 1999 मध्ये पुतीन राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख बनले. 1997 ते 1999 या अवघ्या 2.5 वर्षात पुतीन यांनी अनेक वरिष्ठ पदी भूषवली. रशियाच्या लोकांना बोरिस येल्सिन बद्दल खूप राग होता, कारण ते दारू पिऊन कुठेही आणि कधीही नाचू लागत होते. शिवाय बोरिस यांनी सरकारी यंत्रणा कमकुवत करून खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे रशियात अब्जाधीशांची ताकद हळूहळू वाढू लागली होती. बोरिसचा द फॅमिली नावाचा सल्लागार गट होता. या गटात बोरिसची मुलगी तात्याना, अध्यक्षांचे माजी चीफ ऑफ स्टाफ आणि तात्यानेचे पती व्हॅलेंटिन युमाशेव, तत्कालीन चीफ ऑफ स्टाफ अलेक्झांडर बोलसिन आणि बिझनेस टायकून बोरिस बेराझोक्सी यांचा समावेश होता. पुतीन यांनी त्यांच्याशी मैत्री वाढवली. हे ते लोक होते ज्यांनी रशियाची संपूर्ण व्यवस्था चालवली होती. पुतीन यांना भविष्यात राष्ट्राध्यक्ष बनायचे होते, कारण पुतीन यांचे काम आणि निष्ठा पाहून ते सर्वजण प्रभावित झाले होते, असंही त्यावेळेस म्हटलं जातं. बोरिस येल्सिन यांनी एकदा त्यांचे कॅबिनेट सहकारी अनातोली चुबेस यांना विचारलं, पुतीन बद्दल तुमचं काय मत आहे? तर पुतीन हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी अतिशय चांगले उमेदवार आहेत, त्यांना त्यांचा विचार व्हायला हवा असं समोरून उत्तर आलं. ऑगस्ट 1999 मध्ये सुमारे 1500 लोकांनी रशियाच्या उत्तरेकडील दागेस्तानवर हल्ला केला होता. दागेस्तानला इस्लामिक राज्य बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. दुसऱ्या दिवशी बोरिस येल्सिन यांनी त्यांचे सुरक्षा प्रमुख व्लादिमीर पुतीन यांना पंतप्रधान केले आणि त्यांना या समस्येचा सामना करण्याची जबाबदारी दिली. बोरिसच्या या निर्णयाने रशियन लोकांना धक्का बसला, पण पुतीन यांनी दागेस्तानला सुरक्षित करून हल्ल्यापासून वाचवले. त्यामुळेच पुतीन रशियात प्रसिद्ध झाले. अध्यक्ष बोरिस येल्सिन यांनी डिसेंबर 1999 मध्ये पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला. बोरिसने नवीन वर्षाच्या 3 दिवस आधी सांगितले की त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करायचा नाहीये.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पुतीन यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बोलवलं आणि म्हणाले, मला जुलै 2000 पर्यंत अध्यक्षपदी राहायचे नाही, तसेच तुम्ही राष्ट्रपती व्हावे अशी माझी इच्छा आहे. यावेळी दिलेल्या भाषणात पुतीन म्हणाले, मला FSB ऑपरेटर्सच्या विशेष गटाला सांगायचंय की मिशनचा पहिला टप्पा यशस्वी झालाय आणि दुसरा टप्पा सुरू होतोय. 10 दिवसात व्लादिमीर पुतीन यांना रशियाची सर्वोच्च सत्ता मिळाली आणि ते अंतरिम राष्ट्राध्यक्ष झाले. 3 महिन्यानंतर म्हणजे मार्च 2000 मध्ये रशियामध्ये अध्यक्षीय निवडणुका झाल्या. या निवडणुकीत बोरिसच्या द फॅमिली ग्रुपने तसेच अनेक नोकरशाह नेते आणि उद्योगपतींनी पुतीन यांना खूप मदत केली. यामुळे पुतीन यांनी निवडणूक जिंकली. पुतीन 2000 ते 2008 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी सलग 2 निवडणुका जिंकल्या. या 8 वर्षात पुतीन यांच्या विरोधात आवाज उठवणारे सर्वजण, मग ते पत्रकार असोत, राजकारणी असोत किंवा अधिकारी असोत, अतिशय गूढपणे गायब झाले किंवा मारले गेले. असे म्हटले जाते की 2000 मध्ये पुतीन यांनी रशियाच्या संघटित गुन्हेगारीचे अगदी कंबरडे मोडले. तेव्हा रशियन माफियाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. पुतीन यांच्या कारच्या शेजारी जाऊन त्या कारचा स्फोट झाला. याच वर्षी उझबेकिस्तान दौऱ्यावर असताना पुतीन यांच्यावर अतिरेक्याने हल्ला केला होता. याशिवाय पुतीन यांच्या कारजवळ रिमोट कंट्रोल बॉम्बचा स्फोट झाला, ज्यात त्यांचे अनेक साथीदार मारले गेले. मग पुतीन या सर्व हल्ल्यातून बचावले. 2002 मध्ये याल्टाच्या प्रवासादरम्यान पुतीनच्या ब्रेड आणि जाम मध्ये विष घालवले गेले होते, त्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती. पण पुतीन पुन्हा एकदा बचावले. अनेक वेळा स्नायपर, बॉम्बस्फोट आणि आत्मघातकी हल्ल्यांचा सामना करणारे पुतीन प्रत्येक वेळेस बालंबाल बचावले. रशियन राज्यघटनेत असे लिहिले आहे की कोणतीही व्यक्ती सलग 2 टर्मपेक्षा जास्त काळ राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. याचमुळे 8 मे 2008 रोजी पुतीन यांनी त्यांचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांना राष्ट्रीयचे राष्ट्राध्यक्ष बनवलं आणि ते स्वतः पंतप्रधान झाले. नोव्हेंबर 2008 मध्ये दिमित्रीने राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 4 वरून 6 वर्षापर्यंत वाढवण्याची घटना दुरुस्ती केली. यानंतर 2012 मध्ये पुतीन पुन्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी राष्ट्रवादाला सतत धक्का दिला आणि देशातील जनतेला सोव्हिएत युनियनचा प्रभाव परत मिळवण्याची स्वप्न दाखवली. 2014 मध्ये पुतीनने क्रिमियावर आक्रमण केले आणि आपल्यात विलीन करून घेतलं. जानेवारी 2020 मध्ये पुतीन यांनी घटना दुरुस्तीद्वारे 2 टर्म अध्यक्षीय मर्यादा रद्द केली. हे बरोबर सिद्ध करण्यासाठी पुतीन यांनी जगभरातून सार्वमत घेतलं. त्यामुळेच पुतीन यांना 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. कदाचित यामुळेच पुतीन हे जवळपास 3 दशके सोव्हिएत युनियनवर राज्य करणाऱ्या स्टॅलिनच्या पुढे जाणार आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार व्लादिमीर पुतीन यांना 2013 ते 2016 या काळात सलग 4 वेळा जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले. व्लादिमीर पुतीन हे रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जातात. रशियातील सर्वात श्रीमंत मुलींमध्ये पुतीन यांच्या मुलींची देखील गणना होते बरं का. याशिवाय पुतीन यांनी रशियन अब्जाधीशांचा समूह असलेल्या ऑलिगार्कीवरही आपली पकड मजबूत केली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पुतीन यांचे नाव रशियन नेते, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट असलेले अलिना काबाएवा यांच्याशी जोडले जाऊ लागले. जरी पुतीन यांनी ते कधीच मान्य केलेले नसलं तरी फेब्रुवारी 2022 मध्ये पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मदत केली आणि गेल्या 2 वर्षापासून हे युद्ध सुरू आहे. पुतीन यांनी या काळात अनेक वेळा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. 2015 मध्ये पुतीन यांनी युद्धाबद्दल सांगितलं होतं, लेनिनग्राडच्या त्या रस्त्यांनी मला 50 वर्षापूर्वी एक नियम शिकवला की जर लढाई होणार असेल तर पहिला ठोसा आपण मारायचा असतो. मित्रांनो, एका उद्ध्वस्त शहरात झालेला जन्म, एअर होस्टेस बरोबर प्रेम, व्लादिमीर पुतीन यांचे किस्से आज आपण ऐकले. एक गुप्तहेर रशियाचा बॉस कसा बनला याची संपूर्ण कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच मनोरंजक माहिती सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसता येणं कायम हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.